हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? चला बघूया ही पावभाजी कशी बनवली. यासाठी मी 2 मोठे बटाटे घेतले, 3 टमाटे घेतले, 4 कांदे आहे, 2 शिमला मिरची, थोडा वाटाणा, 1 गाजर आणि 1 बीटरूट आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, कुकरला मी 2 पळ्या तेल घेतलेलं. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं छान तडतडून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्या घरात जो पावभाजी मसाला असेल तो 2 चमचे पावभाजी मसाला आणि मग त्याच्यामध्ये आपण चिरलेले टोमॅटो, आपण चिरलेला बटाटा, नंतर तुम्हाला सांगते बीटरूट, नंतर वाटाणा आणि गाजर. हे आपल्याला म्हणजे कांदा आणि शिमला मिरची सोडून, कोथिंबीर सोडून आपल्याला सगळं जे केलेलं होतं ना, जे कापून ठेवलेलं होतं ते सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर छान असं परतून घेतलं की 1 चमचा मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून परत एक वेळेस हलवून घेतलेलं आणि याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं. आता 2 ग्लास पाणी टाकून आपल्याला काय करायचं, मी 4 शिट्ट्या काढल्या. कमी याच्यावर मी 4 शिट्ट्या याच्या काढून घेतलेल्या. आता ते 1 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण काय करू, 2 मिरच्या घेतलेल्या, त्या छान कुटून घेतलेल्या. नंतर तुम्हाला सांगते अद्रक घेतलेले आणि 15 ते 20 असतील लसूण पाकळ्या. तर ह्या मिक्सरमधून पण काढून घेऊ शकतो, पण मला याची अशी टेस्ट आवडते. तर असं छान असं बारीक कुटून घेतलेलं आणि जोपर्यंत आपला कुकर थंड होतो बघा. आता कुकरचे मी शिट्टी काढून घेतलेली, तर याला नंतर छान थंड होते, तर याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तुम्ही ग्लासनी किंवा घरात जर गडवा असेल गडव्यानी पण करू शकतात. आणि मग नंतर काय करायचं, कढई घ्यायची. कढईमध्ये मी 2 चमचे 2 पळ्या तेल घेतलेलं, त्याच्यामध्ये बटर टाकलेलं. काय होते, बटर तसं टाकलं तर जळून जातं, तर आधी तेल टाकायचं, तेलामध्येच बटर टाकायचं आहे आपल्याला. मग आपण आधी 4 कांदे आपण चिरून घेतलेले होते ना, कांदे अगदी मीडियम साईजचे होते, जास्त काही मोठे नव्हते म्हणून 4 घेतलेले. आणि 2 शिमला मिरची होत्या, त्यासुद्धा मीडियम साईजच्या होत्या, त्या पण काही मोठ्या नव्हत्या. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोघी काय करायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. आता कांदा आणि शिमला मिरची थोडी सॉफ्ट, म्हणजे आपल्याला कळतं ना सॉफ्ट झाले, तोवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, थोडं हे काही नरम झालेलं आहे. तर असं सारखं आपल्याला ते हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं खाली लागलं नाही पाहिजे. आणि आता मग काय करायचं, हे झालं सॉफ्ट. आता याच्यामध्ये आपण बघा तो ठेचून केलेला अद्रक लसूणची पेस्ट होती, ती याच्यामध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची. ती पण इथपर्यंत परतवायची की त्याचा कच्चेपणा चालला जाईल असं. आता याच्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घेतलेली. नंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आणि 2 चमचे मी आपला सॉरी पावभाजी मसाला घेतलेला आणि हळद घेतलेली. आणि हो, एक लास्ट आपल्याला नक्कीच टाकून बघा, प्लीज टाका, याच्याशिवाय चवच येणार नाही. शेजवान सॉस आपल्याला इथे टाकायचा आहे, आपल्याला 2 चमचे. आणि तिखट, मी तिखटचा अंदाज तुम्हाला सांगितला नाही, तर तिखट माझ्या घरात मी समजा 7 लोकांसाठी बनवली, तर 7 नाही, ती जास्त झाली होती. ती 10 लोकांना पावभाजी झाली असेल, ही एवढ्याच याची. तर याला मी 4 चमचे तिखट टाकले होते. तुमच्याकडे कमी, माझ्याकडे तिखट खातात त्याच्यामुळे, तुमच्याकडे जर कधी कमी तिखट खात असलं तर तुम्ही 1 चमचा किंवा 2 चमचे टाकू शकता. आता इथे बघा मी मीठ टाकलेलं, छान परतून घेतलेलं, कोथिंबीर टाकलेला, तेही परतून घेतलेला आणि छान याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि वर तेल येईपर्यंत आपल्याला छान हा शिजवून घ्यायचा आहे. आता बघा याला बराच वेळ लागला. हे बघा तेल बघा तुम्ही वर आलेलं आहे आपलं. हे कसं तुम्हाला फास्टमध्ये दाखवते त्याच्यामुळे, तर याला 5-6 मिनिट छान शिजायला लागले. आता हे आपला जो मसाला होता तो छान शिजला. मग याच्यामध्ये जे आपण बारीक केलेलं होतं ना, प्युरी करून घेतलेली होती सगळ्या व्हेजिटेबलची, तर ती प्युरी याच्यामध्ये टाकून द्यायची. आत्ता बघा हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये ना मी आधी पण मीठ टाकलेलं होतं बघा, शिजवताना पण मीठ टाकलेलं, नंतर मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं मी, आणि नंतर मला थोडं कमी वाटलं तर याच्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, म्हणजे कमी जास्त. कमी झालं तर आपण वरून घेऊ शकतो, जास्त झालं तर आपण नक्कीच काढू शकत नाही. आणि याच्यामध्ये बघा छान असा एक लिंबू पिळून घेतलेला, मिक्स करून आपल्याला एक छान, तुम्हाला आता ही सध्या पातळ वाटत असेल की ही खूप पतली झालेली आहे, तर असं काहीही नाही आहे. याला छान शिजू द्या, याला उकळी येऊ द्या, याला छान शिजू द्या. 5-6 मिनिट छान शिजली
की बघू शकता तुम्ही कसलं तेल आलेलं आहे बाहेर. तर हे छान आपल्याला असं शिजवून घ्यायची आहे. पावभाजी आहे राव, छान शिजली पाहिजे. तर अशा प्रकारे बघा आपली पावभाजी ही रेडी झालेली आहे. तर तर आता काय करायचं आहे आपल्याला, बरेच जण फक्त पाव गरम करतात. तर फक्त पावही आपण गरम करू शकतो किंवा आपण त्याच्यावर थोडीशी भाजी लावून सुद्धा आपण गरम करू शकतो. तर जेव्हा बेकरीमध्ये गेली तेव्हा 2 प्रकारचे पाव येतात. एक गोड पाव येतात, एक पावभाजीसाठी पाव येतात. तर मी हे जे आहेत ना, हे पावभाजीसाठीचे पाव आणलेले. तर अशा प्रकारे मी थोडंसं बटर टाकलेलं. आमच्या घरात सहसा भाजी नाही टाकत, पण मी हे फक्त तुम्हाला दाखवायला केलं, की जे रेस्टॉरंट स्टाईल असती, तर त्या प्रकारे बस तुम्हाला करून दाखवलेलं, की भाजी टाकून पण पाव गरम करतात. तर बघू शकता तुम्ही. बस आपल्याला ते पाव ठेवायचे आहेत आणि छान दोन्ही साईडने परतून घ्यायचे आहे, दोन्हीही साईडने. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही साईडने पाव छान शेकून घ्यायचे आहेत आणि मग काय गरमागरम आपल्याला छान सर्व्ह करून खायला घ्यायचं आहे बस. तर बघा हे सध्या सॉफ्टच आहेत. तर अशा प्रकारे छान असे कडक पाव, ज्यांना कडक पाव खायचे आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, कुणाकुणाला जास्त कडक कडक पाव आवडतात खायला. तर बघा अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे. आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि प्लीज करून बघा. नक्की. थँक